हॅलो. हॅलो. मॅरेज ब्युरोवाले मॅडम आहेत का? हा बोलते, बोला. अयो मॅडम, बरं झालं हो तुम्ही फोन उचलला. मी तर फोन लावलो बेजार होतो मॅडम, तुमचा फोनच लागत नव्हता हो. ओके, काय नेटवर्क प्रॉब्लेम असेल, बोला ना. अहो मॅडम, ते लग्न तुम्हीच जमवतात का हो? हा हा हा, मीच जमवते. मग मॅडम, माझं बी जमवायचं होतं लग्न. हो का? माझा नंबर कुठे भेटला तुम्हाला? अहो त्यो काळ्याचा नाही का पोरगा, त्यो अशोक, त्याचं लग्न नाही का जमिलो का तुम्हीच जमिलं ते? आता माझ्याकडे भरपूर लग्न जमवण्यासाठी येतात आणि खूप जणांचे सक्सेस झालेले आहेत, त्याच्यामुळं माझ्या काही लक्षात नाहीये कोण असेल ते XYZ. हा बरं, हा तुम्हाला मॅडम, कशी त्यानंच पाहिजे नंबर दिलाय मुलगी? तुमचा त्यानंच नंबर दिलाय मॅडम. ते माझ्यासाठीच पोरगी बघायची होती हो मॅडम. ओके ओके, तुम्ही काय करता? मॅडम, अहो गरीब माणूस हो मॅडम मी. हो ठीक आहे, पण तुम्ही गरीब माणूस आहेत, बरोबर आहे, पण तुम्ही करता काय? म्हणजे आता शेती करता का नोकरी करता? मी शेती करतोय मॅडम. अच्छा, तुमचं एज्युकेशन शिक्षण काय झालेलं आहे? मॅडम, तसं मी दुपारपर्यंत शाळेत जाऊन वापस यायचो मॅडम. ठीक आहे, म्हणजे तुमचं शिक्षण काहीच नाही झालेलं का? नाही मॅडम, जात होतो ना शाळा, दुपारून वापस यायचो मॅडम. मास्तर लय मारायचे हो आमचे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला काही थोडा मेंटॅलिटी प्रॉब्लेम आहे का? बोलण्यावरून मला समजतंय, त्यामुळे विचारलं मी. अहो नाही मॅडम, तसं काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याला सगळं जमतंय आपल्याला. मग तुम्ही असे काय मला प्रश्न विचारताय? तुम्हाला खरंच लग्न करायचंय का टाइमपाससाठी कॉल केला तुम्ही मला? हो मॅडम, तुम्हाला काय शेतकरी माणूस काय टाइमपास करणारा वाटला का हो मॅडम? खरंच लग्न करायचं हो मॅडम मला. तुमचा बायोडाटा बनवला असेल, तुम्हाला व्हॉट्सअप सेंड करू शकता का? व्हॉट्सअप वापरता का तुम्ही? हे बायोडेटा काय असतं मॅडम? बायोडेटा म्हणजे तुमचं पूर्ण नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं नातेवाईकांचं, तुमचं शिक्षण हा. किती झालेलं, वय किती आहे तुमचं, म्हणजे पूर्ण तुमची कास्ट कोणती आहे, पूर्ण तुमचा बायोडाटा मला सेंड करा. तुमची उंची, जन्म डेट वगैरे सगळं मला सेंड करा. मग जन्म कुंडली म्हणा की मॅडम, तुम्ही सोप्या भाषेत बोलत आणि इंग्लिश नका हो मॅडम, मी गरीब माणूस आहे म्हणलं ना तुम्हाला. जन्म कुंडलिका ती बामणाकडे काढली जाते, ते आम्ही काढून घेतो. फक्त तुमचा बायोडाटा मला पाठवा. तुम्ही काय काम करता, तुम्हाला शेती किती आहे, आई वडील आहेत का, बहिणी किती आहेत, हे सगळं, तुमची उंची किती आहे, आता सध्या तुमचं एज काय चालू आहे, हे मला तुमचा पूर्ण बायोडाटा बनवला असेल तर सेंड करा, नसेल बनवला तर बनवून मला सेंड करा. मी त्याच्यावरून तुम्हाला उंची, स्थळ बघ. हा मॅडम, फक्त मला उंची माहिती बघा. माझी उंची ना 5.5 फूट आहे बघा. हो नाही, ठीक आहे, चालेल. तुमची उंची किती असेल ना, पण हा. आणि तुमची म्हणजे काय तुमची इच्छा आकांक्षा काय आहे की तुम्हाला मुलगी कशा प्रकारे पाहिजे? किती मुलगी शिक्षणाची काय अट करा वगैरे? मॅडम, मी ऐका ना मॅडम, माझी आता 5.5 फूट उंची आहे ना. हम्म. तर पोरगी काय करा, मला 6.5 फूट उंचीचीच द्या बरं का मॅडम. तुमची उंची 5.5 फूट आणि मुलगी तुम्हाला 6 फुटाची, म्हणजे तुमचं खरंच शिक्षण मग नाहीये मॅडम, का झालं? अहो मॅडम, मी असं खालून वर बघन ना तिच्याकडे, डोळ्यात डोळे नजर घालायला सोपं जाईल हो मॅडम त्या पोरीला पण. तुम्ही असे मला फालतू क्वेश्चन करू नका बरं का. टाइमपाससाठी कॉल करू नका, कारण की वेटिंगला कॉल मला भरपूर पडलेले आहेत. तुम्हाला कशा प्रकारे मुलगी हवी आहे ना, मला सांगा किंवा तुमचा बायोडाटा बनवून व्हॉट्सअपला सेंड करा आणि मग तुम्ही मला आणि बोला. ऐका ना मॅडम, मुलगी बघताना काय करा, श्रीमंत घरची बघा बरं का. मी गरीब आहे हो, मग श्रीमंत असली म्हणजे मला सपोर्ट भेटेल चांगला. मला तर वाटत नाही की तुमच्या बायोडाटा बघायच्या अगोदरच तुमच्या बोलण्यावरून मला समजतंय की माझ्याकडून मुलगी तुम्हाला भेटणार नाही म्हणून. पण तरी पण अहो मी अगं, प्रयत्न करते. अयो हा. अयो मॅडम, असं म्हणू नका हो, लय अपेक्षानं फोन केला मॅडम मी तुम्हाला. तुम्ही किती बालिशपणाने बोलताय. मी ज्याचं लग्न जमवून दिलेलं आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, त्या मित्राने तुम्हाला नंबर दिलाय. त्या मित्राचं आता कसं चालू आहे? अहो मॅडम, 2 लेकरं झालीत त्याला. हा, मग तसं त्याला 2 लेकरं झाल्यात म्हटल्यानंतर तुम्हाला पण 3 होऊ शकतात. पण तुमची मेंटॅलिटी जरा खराब असल्यासारखी वाटते मला. हे आता मेंटॅलिटी काय असतं मॅडम? तुमच्या बोलण्यावरूनच कळते की तुम्हाला किती मॅनर्स आहेत म्हणून. आता हे मॅनर्स काय असतं आहे का मॅडम? अहो जरा मराठीमध्ये बोलावं शुद्ध, गरीब माणूस आहे मॅनर्स मी. म्हणजे तुम्हाला उद्या मुलगी आतापर्यंत तर तुम्हाला मुलगी भेटलीच नाही आणि आता इथून पुढे भेटेल का नाही हे तर नाही सांगू शकत. पण तुम्ही इतके पागल सारखे मेंटल लहान लेकरासारखे प्रश्न विचारताय. कसे तुम्हाला अहो बायको सांभाळायची अक्कल येईल का? अहो मॅडम, तुम्हीच असं म्हणल्यावर मग आम्ही कोणाला फोन लावायचा बरं? मग मी तुम्हाला काय बोलले, तुमचा बायोडाटा बनवलेला नसेल तर मला तुमचा बायोडाटा बनवून सेंड करा व्हॉट्सअपला. मी चेक हा करते आणि म्हणजे तुम्हाला मुलगी सांगते. म्हणजे जन्मकुंडली तुम्हाला पाठवायची माझी.
अहो तेच प्रश्न डबल डबल करू नका हो. बायोडाटा बोलले मी. जन्मकुंडलिका हे बामणाकडे आम्ही काढून घेतो. हा 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 हा. हा तुमचा बायोडाटा पूर्ण पाठवा. बायोडाटा म्हणजे परत एकदा सांगते, तुमचं पूर्ण नाव, तुमच्या वडिलांचं, आईचं, चुलत्यांचं, बहिणींचं, तुम्हाला शेती किती आहे, बहिणी किती आहेत, तुमचं शिक्षण काय झालंय, तुम्ही नोकरी करताय का शेती करताय की घरात असताय किंवा तुमच्याकडे काहीच नाही, हा संपूर्ण तुमची वय, वजन, उंची काय असेल ते पूर्ण त्या बायोडाटामध्ये तुमचं सगळं काही पाठवा. मग मी बरोबर तुम्हाला मॅडम, ते बायोडाटा चेक करते आणि ऐका ना सांगते. मॅडम, मी काय करतो सगळं पाठवतो तुम्हाला, फक्त माझ्यासाठी एक काम करताल का मॅडम? हो बोला. मॅडम काय करा माहिती का, फक्त मुलगी श्रीमंताची बघा बरं का, कारण मीच गरीब आहे. ते माझ्या हातात नाहीये. मुलगी कशी भेटते कशी भेटू शकत नाही हे तर नाहीये. आणि तुमची रिस्क घ्यायचं म्हटल्यानंतर जरा थोडंसं अवघडच जाते मला. तरी पण मी प्रयत्न करते तुमचा बायोडाटा पाठवा. आणि तुमच्या घरात जर कोण एखादा मोठा हुशार माणूस असेल तर त्याला मला कॉलवरती बोलायला लावा. ओके. अहो हुशार नाही हो मॅडम, माझ्या घरात माझ्यापेक्षा हुशारच नाही कुणी. मग तुमच्या घरात सगळे असेच तुमच्यासारखे आहेत का? माझ्यासारखे म्हणजे कसे मॅडम, गरीब आहेत सगळे, सगळे गरीब आहेत. अहो गरीब नाही हो, तुम्ही पागलसारखे किती प्रश्न करताय, किती विचारताय. मी एका भाषेत सांगितलं ना तुमचा बायोडाटा सेंड करा व्हॉट्सअपला. अहो मॅडम, माझा स्वभावच किती मोकळा आहे, बघितला ना तुम्ही, मोकळा स्वभाव आहे मॅडम, म्हणून मी बोलतोय हो. ओके. टाइमपास करू नका. तुम्हाला पाठवायचं बरं असेल तर मॅडम, पाठवा. त्या माझ्या मित्राचं लग्न तुम्ही किती महिन्यामध्ये जमेल तर मॅडम? तसं काही सांगता येत नाही. आता तुमचा मित्रच कोण आहे हेच मला माहिती नाही, पहिली अहो ते गोष्ट काळे म्हणजे. काळे अशोक काळे काहीतरी नाव आहे बघा, ते हो तुम्हाला दिलं नव्हतं का त्यानं? हा हो, भरपूर असे काळे नावाने माझ्याकडे येतात. त्यामुळे मग मी जास्त म्हणजे नाही, म्हणजे मी काही बोलू शकत नाही किंवा सांगू पण शकत नाही. चला ठीक आहे, तुमचा बायोडाटा मला अहो पाठवून द्या, मी नाही चेक ऐका ना, करून अहो सांगते. ऐका ना मॅडम, त्यानं नंबर दिलता, ते म्हणल्या त्या मॅडम इतक्या भारीत ना, कसलं पोरग असू द्या, काळं वांढरं बेंद्र दारू पिणारं, त्याचं बरोबर लग्न जमीन. एवढं त्यानं मला समजून सांगितलं, म्हणून मी तुम्हाला फोन केला हो मॅडम. हो चालेल ना, मी बघू जमलंच तर मी तुमची रिक्स घेते. जमलं तर मला बरं तुमचा बरं बायोडाटा पाठवा. ऐका ना मॅडम, हा बोला. तुमचं लग्न झालंय का मॅडम? अहो काय तुम्ही असले फालतू पानसटगिरीचे प्रश्न विचारताय? तुमचं लग्न झालंय का, हे झालंय का? तुम्हाला खरंच लग्न करायचंय का? माझा मॅडम नंबर ह्यात कोणी काय दिला फालतूपणा तुम्हाला? आता? तुम्हाला नंबर ऐका ना कोणी दिला मॅडम, हे सांगा. अहो म्हणलं तुम्हाला, माझ्या मित्रानं अशोक काळेनं कोण दिलाय. मित्र आहे? त्या पागल मित्राचं पण जमलं नसेल बहुतेक अशा तुझ्या नालायक वागण्यामुळे. फोन करू अहो नका, ठेवा. नाहीये माझ्याकडे अहो काही मुली ऐका वगैरे. ऐका मी मॅडम, मुली 2 वगैरे बघत मिनिटासाठी नाही. ऐका. ठेवा हॅलो, तुम्ही. अहो ऐका ना मॅडम, असं करू नका मॅडम, ऐका ना. हॅलो, सांगितलं ना मला, तुमचं पण लग्न करायचं असेल तर बायोडाटा पाठवा, नसेल करायचं तर मला कॉल करू नका. ओके. अहो मॅडम ठेवा. करायचं